अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये म्हणून स्वामी आपल्याला सतत मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन करण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहेत. जर तुम्ही हा नंबर निवडला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, बाळांनो, जशी संकट येतात तसं संकटातून सुटण्याचे मार्गही ठरलेले असतात. तुम्ही निर्भय व्हा, टेन्शन घेऊ नका. आयुष्य आहे म्हटल्यानंतर दुःख, प्रॉब्लेम, टेन्शन येतच राहणार आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्यातून कोणीतरी बाहेर काढेल याची अपेक्षा ठेवू नका. म्हणून लोकांना आपले प्रॉब्लेम सांगण्यात काहीही फायदा नाही. ते फक्त आणि फक्त तुम्हाला एकट्याला सोडवायचे आहेत आणि हे सगळं सगळ्यांच्या आयुष्यात सुरू असतं. फक्त काही जण दाखवतात, काही जण दाखवत नाहीत. म्हणून प्रयत्न करा, हार मानू नका. ही वेळ पण लवकरच निघून जाणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर नक्की दिसतं. मन आणि विचार सैरभैर असताना प्रॉब्लेम सुटणार नाही किंवा संपणार नाही. मन शांत करा, एकाग्र करा, त्यानंतर मार्गही भेटेल, प्रश्नही सुटतील आणि तुमच्या आयुष्यातला एक असा अध्याय सुरू होईल. त्यानंतर तुम्ही स्वतःहून म्हणसाल की ही वेळ माझ्या स्वामींमुळे आली आहे. तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून चिंता करू नका. लक्षात घ्या, सर्व काही आमच्या मनाप्रमाणे, आमच्या नियोजनाप्रमाणे होणार आहे आणि त्यातच तुमचा उद्धार आहे. म्हणून उठा आणि नव्याने तयारीला लागा. पुढील दिवस सोनेने नाहून जातील. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडतं, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. नकळत तुमच्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होती, साक्षात ते स्वप्न साकार होईल. जेवढं गमावले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मिळणार आहे. आयुष्यात एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आली आहे. पण कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असतो. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा. या पुण्याईच्या शक्तीने तुम्हाला हवं असलेलं फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. बाळांनो, माणसाने त्याच गोष्टीत आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये. भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपलं भविष्य खराब होणार नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अजून संपूर्ण जीवन पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा, आवरा, स्वामींची भक्ती सेवा करा. स्वामी सर्व काही ठीक करतील. मला माहीत आहे तुमचीच माणसं तुमच्या विरोधात गेलेत, पण खचून जाऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे. हेही दिवस जातील. विश्वास ठेवा माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे, आमची साथ धरली आहे तर स्वप्न सत्यात यायला वेळ लागणार नाही. बाळांनो, आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत, पण आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की हे जग कसं आहे. आपलेपणा तर सर्वच दाखवतात, पण आपलं कोण हे फक्त वेळ दाखवू शकते. चांगला वेळ त्यांचाच येतो जे कष्ट करतात, म्हणून कष्ट करायला अजिबात घाबरू नका. आज वेळ वाईट आहे म्हणून हारणारेही भरपूर आहेत, पण तुम्हाला त्या यादीत यायचं नाही. कितीही वाईट वेळ असली तरी इमानदारी सोडू नका. धन आलं तरी नीती सोडू नका. अधिकार आला तर गैरवापर करू नका. क्रोध आला तर कोणाला अपशब्द बोलू नका. त्याचबरोबर जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केली याचं आत्मपरीक्षण कर. बघ, तुझं उत्तर तुला भेटेल. आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस, पुन्हा नव्याने सुरुवात कर. हो, नक्की होईल अगदी तुझ्या मनासारखं. फक्त एक काम कर, हा जो विश्वास ठेवलायस तो डगमगू देऊ नकोस. प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घे. लोकांना जरी समजत नसेल तरी स्वामींना सर्व समजतं याची जाणीव ठेव. आणि नको सोसू आत्ता दुःखाचे घाव, आम्ही जाणले तुझ्या अंतरीचे भाव. तू लवकरच जिंकणार जीवनाचा डाव. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास ठेव मनात, परिस्थिती बदलेल क्षणात. स्वामींचा हात पकडण्याऐवजी आपला हात स्वामींच्या हातात द्या. आपला हात चुकून सुटू शकतो, पण स्वामींचा हात कधीही सुटणार नाही. वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यावर वनवास मिळाला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगू नका. संकटाचा काळ हा ठरलेला असतो, तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. दिवस बदलतात, थोडा संयम ठेवा. आणि तुम्ही या परब्रह्मापाशी गुडघे टेकले आहेत, त्यामुळे तुमच्या विरोधात आता कोणीही उभं राहू शकणार नाही. म्हणून आपल्या मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत हा अटूट अभेद विश्वास ठेवून
स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघाच नक्कीच जीवनात आनंदी आनंद येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. आजच आणि आत्ताच तुझ्या मनातून सगळे वाईट विचार काढून टाक. काहीही होणार नाही. उगाचच कल्पनेमध्ये अडकू नकोस. योग्य वेळ येऊ दे. अरे आम्ही असताना काळजी कशाला करतोयस? तुझे स्वप्न पाहता आहेस ते प्रत्यक्षात येणार आहे. तथास्तु. पण बाळा, एकाच दिवसात काहीही मिळत नाही. आज सेवा सुरू केली आहे आणि उद्या तुला लगेच प्रचिती येईल असंही नाही. संयम बाळगावा लागेल. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाटेला नाही म्हणून समाधानी राहणं कधीही योग्य असतं. स्वतःची वाट स्वतः बनवा, कारण इथे लोक वाट दावायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. वादळ होऊन आकाशात नवा आदर्श उभा कर. हरलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भर. तुझ्या अडचणींसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नकोस. सांग तिला तुझ्या धमक आहे अजून खूप काही करून दाखवण्याची. अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. रस्ता अवघड आहे म्हणून माघार घेऊ नकोस, कारण तू यशाच्या अगदीच जवळ आला आहेस. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझीच जबाबदारी आहे. तुझे स्वामी तुला सांगतायत, नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला तुझ्या हाताखाली बाळग. आयुष्य जास्त सुंदर वाटेल. भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण कर. उद्यासाठी जगू नकोस. फक्त आज तुला कसं जगता येईल त्याचा विचार कर. बाळा, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही, पण तुला हे सर्व तुझ्या कष्टाने आणि तुझ्या मेहनतीनं मिळवायचं आहे. तू ज्या क्षणी आमच्याकडे प्रार्थना केलीस त्या क्षणी आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि आमच्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांडसुद्धा कामाला लागलं आहे. मग आता जे जे घडत आहे ती आमची इच्छा म्हणून स्वीकार करायचा आहे. तुमची टीका करणारा असो किंवा स्तुती करणारा, त्यांना स्वामींनी पाठवलं आहे म्हणून त्यांचे धन्यवाद करायचे आहेत. त्यांच्याद्वारे जे काही शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहेत. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझं हे विसरू नकोस. लक्षात घे बाळा, औषध खिशात नाही तर पोटात गेलं तर फायदा होतो. तसं चांगले विचार फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तर जीवन यशस्वी होतं. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन जातील. मला माहीत आहे तू सध्या संघर्ष करून खूप थकलाय, पण आता थोडा धीर धर. जे तुला पाहिजे ते आता लवकरच तुझ्याजवळ येणार आहे. सध्या देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे. तुम्ही फक्त तुमचे विचार करणे बदला. बघा, आयुष्य कसं तुमच्या मनाप्रमाणे होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे आमच्याशिवाय कोणालाही माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता आमच्या सेवेचा विचार करा. आमची सेवा करा. आयुष्याच्या वाटेवर कितीही काटे असले तरीही त्या काट्यांचं रूपांतर फुलामध्ये होण्यात वेळ लागणार नाही. आता आयुष्यात थोडीशी जोखीम घ्या. जिंकलात तर नेतृत्व कराल, हारलात तर मार्गदर्शन कराल. ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवत आहेत अशा गोष्टी विष आहेत असं समजून त्यांचा त्याग करा. लक्षात घ्या, काहीतरी मोठी गोष्ट करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. तो असाच वाया घालवू नका. तुम्हाला जे काही हवं आहे ते भीतीच्या दुसऱ्या बाजूला आहे. भीतीवर मात करा. विजय निश्चित आहे. तुमचा वेळ मर्यादित आहे. तो दुसऱ्यांच्या धोरणानं जगणं आज बंद करा. लक्षात घ्या, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर या जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही. कारण पुढच्या पानावर मी तुमच्यासाठी खूप काही भारी असं लिहून ठेवलं आहे. चिंता करू नका. फक्त एक एक पाऊल पुढे टाकत चला. लक्षात घ्या, जगात कुठलीच गोष्ट कायमची टिकून राहत नाही. परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे. या जगात सुखही राहत नाही, दुःखही राहत नाही. म्हणून दुःखात खचू नका आणि सुखात नाचू नका.
बाळा, आता पुन्हा सुरुवात करायला घाबरू नकोस, कारण यावेळी सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे. त्यामुळे विजयसुद्धा निश्चित आहे. शक्य आहे ते तू कर, अशक्य आहे ते करायला मी इथे बसलोच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. बाळांनो, गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असं नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची गरज असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्य लोकांना कळत नाही. स्वामी पाठीशी असताना ते आपल्यासोबत कायम असतात. ते आपल्याला सावध करतात, आपण कुठे चुकतोय ते सांगतात. म्हणून फक्त आपण नावेत राहायचं, नाव हलवण्याचा प्रयत्न करायचा नाही. नावेत बसल्यानंतर किनारी पोहोचवण्याचं काम नाववाल्याचं असतं. तसंच आपण आपल्या स्वामींना धरून राहायचं, मग स्वामी किनाऱ्यावर आपोआप नेऊन पोहोचवतील. देवाला आपण घाबरलो नाही तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्मांपासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख, यापैकी आपण जे दुसऱ्यांना देऊ ते न चुकता आपल्याकडे परत येणार निसर्गाचा नियम आहे. आणि या नियमाला देवसुद्धा चुकला नाही. आपण तर एक सामान्य माणूस आहोत. माणसाने फक्त स्वतःशी प्रामाणिक असावं, बाकी चांगुलपणाचे मुखवटे उघडे करायला कर्म आहेच. म्हणून कर्माला घाबरून राहा, कारण कर्म जेव्हा वसुलीवर येतं तेथे कोणाचाच वशिला चालत नाही. तुमच्या दशा झालेल्या जीवनाला लवकरच दिशा देणार आहे मी. मला संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. क्षणभर तुला वाटेल सगळं संपले काही काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व अशापेक्षा आपलेपणा संपतो तेथून तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. तू फक्त कसलीही अपेक्षा न करता सेवेत स्वामींशी प्रामाणिक राहा. शेवटी अंताकडून अनंताकडे घेऊन जाणारे तेच आहेत. मला नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुला आयुष्याचा डाव जिंकता यायलाच हवा. गुंतागुंता करून काहीही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीही नेत नाही. कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावर माणसाची संपत्ती कधीही कामी येत नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहत नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कोणालाही मिळत नाही. आणि त्याचबरोबर आम्हाला माहीत आहे तुम्ही कशाची किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. तुमच्या फायद्यासाठी सर्व काही आम्ही आमच्या परीने करत आहोत. बाळा, मेहनत ही सोनेरी चावी आहे जी बंद भाग्याचे दरवाजे उघडते. लवकरच तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडले जातील. जे घडते तुझ्या आयुष्यात ते नक्कीच तुझ्या मनाप्रमाणे नाही, पण विश्वास ठेव स्वामींवर. ते जे करतील ते तुझ्यासाठी चांगलंच असेल. बाळा, स्वामी कृपा म्हणजे पैसा, गाडी, बंगला मिळणं म्हणजे स्वामी कृपा नाही, तर ते नसतानाही तुझ्या आयुष्यात असलेलं समाधान म्हणजे स्वामी कृपा. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठे जा तिथे मी असेन. तुला तिथे दर्शन देईन. तुझ्यासाठी अशक्य आहे ते मी शक्य करेन. तू चिंता करू नकोस. बाळा, नको सोसू आता दुःखाचे घाव. आम्ही जाणीले तुझ्या अंतरीचे भाव. तू लवकरच जिंकणार या जीवनाचा डाव. आम्हीच तारणार तुझी या भवसागरातून नाव. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड आंब्यात होतं, तशी तुझी वेळ सुद्धा लवकरच बदलेल. तुझे चांगले दिवस लवकरच येतील. तुझी स्वप्न सत्यात यायला वेळ लागणार नाही. तुम्हाला वाटतं कधी कधी की हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. तुम्ही फक्त मागा, स्वामी तुम्हाला ते नक्की देतील. तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे. काय भाग्याला कोसत राहतोस? तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे. त्या ग्रहांना दोष लावतोस त्याआधी तू काय कर्म करतोस ते पहा. कुठून तरी सुरुवात करा. वेळ ही विचार करण्यात चालली आहे. विचार करणं बंद करा. गोष्टी करायला घ्या आता. विचार करता करता आयुष्य डोळ्यासमोरून कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही. ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची. जशी आहे तशी सुरुवात करा, नंतर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातील. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने कर. दिवसभर कोणतीही समस्या तुझ्या अवतीभोवती फिरणार नाही. आता प्रसंग परीक्षा घेत जातील. तू तुझी क्षमता दाखवत जा आणि आम्ही सांगितले त्याच मार्गाने जा. उगाचच घुटमळू नको आणि वाटसुद्धा बदलू नको. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय.